हेल्थी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मानेचा त्रास असेल म्हणजे मान दुखत असेल किंवा फ्रोझन शोल्डरची समस्या असेल, हाताच्या या 3 बोटाला किंवा 4 बोटाला मुंग्या येत असतील, कुठल्याही उजव्या हाताला येत असतील किंवा डाव्या हाताला येत असतील, किंवा मणक्याचा त्रास असेल तुम्हाला L4, L5, L6 किंवा L7 यामध्ये नस दबलेली आहे असं तुम्हाला सांगितलेलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रचंड वेदना होत असतील, दुखत असेल आणि ऑपरेशन्स करायला तुम्हाला सांगितलेलं असेल किंवा इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं असेल, तर असे अगोरे प्रकार करण्याआधी मी सांगितलेला हा एक छोटासा व्यायाम प्रकार फक्त 11 दिवस करा. जर तुमचं दुखणं बंद नाही झालं तर तुम्ही नंतर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. पण मला खात्री आहे 11 दिवसामध्ये तुमचं हे जे दुखणं आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींची सतत मान भरते, म्हणजे रात्री झोपेतून उठलं की मान पूर्णपणे त्यांची भरलेली असते, अवघडून आलेली असते, सकाळी मान इकडं तिकडं सुद्धा फिरवता येत नाही, असा ज्यांना त्रास आहे, सतत असा त्रास होतो, किंवा मान भरल्यानंतर हा जर छोटासा व्यायाम प्रकार तुम्ही केला तर तुमची मान 2 मिनिटांमध्ये मोकळी होते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे गोळ्या औषध वगैरे घ्यावं लागणार नाही. त्याचबरोबर कमरेचा त्रास सुद्धा या व्यायाम प्रकाराने पूर्णपणे निघून जातो. व्यायाम प्रकार हा सर्व वयातील सर्व व्यक्तींना करण्यासारखा आहे, अत्यंत सोपा आहे, परंतु याचा जो रिझल्ट आहे तो अत्यंत परिणामकारक आहे. मी मागे एक व्यायाम प्रकार सांगितला होता उठल्याबरोबर झोपण्याचा, त्याने सुद्धा 90% लोकांना त्यांचा मणक्याचा त्रास किंवा मानदुखीचा त्रास हा पूर्णपणे निघून गेलेला आहे. ज्या व्यक्तींना फ्रोझन शोल्डरची समस्या आहे आणि हाताला खूप मुंग्या येतात, हात दुखतो, इथून जे दुखायला सुरू होतं ते पूर्णपणे हात जो आहे तो असा आपला दुखतो आणि आपल्या ज्या मोमेंट आहेत त्या कमी होतात, त्यांच्यासाठी हा जो व्यायाम प्रकार आहे तो अत्यंत रामबाण अशा प्रकारचा हा व्यायाम प्रकार आहे. तर आपण व्यायामाला सुरुवात करूया. व्यायाम करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं थोडंसं सपाट जागेवर आपल्याला काहीतरी गालीच्या वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि सपाट जागेवर करायचा आहे. हा जो व्यायाम प्रकार आहे तो खाली आपल्याला सपाट जागेवर करायचा आहे, गादीवर करायचा नाही. सकाळी आपल्याला हा व्यायाम प्रकार करायचा आहे, अगदी 2 मिनिटं लागतात. कसा करायचा आहे ते आता आपण पाहू. तर सुरुवातीला आपल्याला या पद्धतीनं आपले जे पाय आहेत ते सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्याला सरळ झोपायचं आहे. सरळ झोपायचं आहे, या पद्धतीनं आपल्याला सरळ झोपायचे. आपले जे हात आहेत, हे जे आपले हात आहेत ते सुद्धा आपल्याला एकदम सरळ अशा पद्धतीनं वर जेवढे जातील तेवढ्या पद्धतीनं आपल्याला असे सरळ वर ठेवायचे आहेत. याच्यामुळे खांद्याच्या ज्या बाजूचे स्नायू आहेत ते स्नायू याने मोकळे होतात आणि आपला मणका सुद्धा एकदम सरळ होतो. 20 ते 25 आपण मनात मोजायचे आहेत, 1 2 3 अशा पद्धतीनं 20 मोजेपर्यंत आपल्याला आपले हात असे सरळ ठेवायचे आहेत. म्हणजे साधारणतः 1 मिनिटभर आपल्याला या पद्धतीनं सरळ झोपायचं आहे. त्यानंतर आपल्याला सरळ आपले जे हात आहेत ते असे धरून आपल्याला सरळ उठायचं आहे आणि जेवढे आपल्याला पाय आपले पकडता येतील तेवढं 2 मिनिटं 1 सेकंद जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळ असं पकडायचं आहे आणि आपल्याला हे 3 वेळेस करायचे. याच्याने मणक्याची जी सेटिंग बिघडलेली असते ती पूर्णपणे आपली जाग्यावर येते. मणक्यामधली एखाद्याची गादी सरकलेली असेल तर ती गादी सरकलेली सुद्धा यांनी पूर्णपणे जागेवर बसते. असं आपल्याला 3 वेळेस करायचे. यानंतर खरा आपला जो व्यायाम प्रकार आहे तो आपल्याला करायचा आहे. आपले पाय असे सरळ राहू द्यायचे आहेत. आपले जे हात आहेत ते आपल्याला या पद्धतीने एकदम सरळ ठेवायचे आहेत. या पद्धतीने हे आपले जे हात आहेत ते अशा पद्धतीनं आपले सरळ राहिले पाहिजेत. या पद्धतीनं आपल्याला हे असे ठेवायचे आहेत. त्यानंतर हे आपले हात असे सरळ ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला डावीकडं जेवढं आपली आता सुरुवातीला तुम्हाला मानेचा त्रास असेल, हात दुखत असेल तर पूर्ण आपल्याला तिकडं जाता येणार नाही, वेदना होतील. परंतु ज्या बाजूला तुम्हाला वेदना होतील, म्हणजे तुम्हाला या बाजूला मान करताना, डाव्या बाजूला मान करताना जर वेदना होत असतील तर 100% तुमच्या उजव्या हाताला मुंग्या येत असणार, उजव्या हाताचा तुम्हाला त्रास असणार, फ्रोझन शोल्डर उजव्या हाताचा तुम्हाला असणार. म्हणून आपल्याला असं जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला पूर्णपणे मान या बाजूला करायची आहे. साधारणतः तुम्हाला जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढ्या वेळेस इकडं थांबायचं. याच्याने जे आपल्या हाताचे जे बोटं आहेत, या हाताच्या बोटापासून तर मानेपर्यंतचे जे स्नायू आहेत ते तुमचे मोकळे होतात. या पद्धतीने इकडं आपल्याला मान करायचे. त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला या पद्धतीने या प्रकारे असे आपल्याला मान करायचे. आता जर तुम्हाला डाव्या हाताला मुंग्या येत असतील
तर ज्यावेळेस तुम्ही उजवीकडे मान करता या पद्धतीने, तेव्हा तुम्हाला डाव्या हाताच्या बोटापासून तर मानेपर्यंत वेदना जाणवतील. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला ओढ जाणवेल, दुखेल त्या ठिकाणी. परंतु आपल्याला जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढ्या वेळेस तुम्हाला या पद्धतीने इकडं थांबायचं आहे. हळूहळू जेव्हा तुम्ही 11 दिवस हा व्यायाम प्रकार करता, तेव्हा तुमचे हे स्नायू पूर्णपणे मोकळे झालेले आपल्याला दिसतात. कुठल्याही प्रकारचा ताण आपल्याला द्यायचा नाही, म्हणजे बळच मान आपल्याला अशी करायची नाही, ट्रेस द्यायचा नाही, ओढायचं नाही आपल्याला. असं जेवढं शक्य आहे तेवढं करायचं. हळूहळू आपल्याला ते स्नायू जे आहेत ते मोकळे करायचे. तुम्ही एकदाच जर तुम्ही असं ताण देऊन ओढण्याचा प्रयत्न केला तर वेदना तुम्हाला जास्त होतील. म्हणून आपल्याला हळूहळू 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 या पद्धतीनं करायचं. ज्या व्यक्तींना 6व्या आणि 7व्या मणक्यामध्ये किंवा 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये नस दबलेली असं सांगितलेलं आहे, त्या व्यक्तींच्या त्या मणक्यामध्ये सुद्धा या पद्धतीने व्यायाम करताना थोड्याशा वेदना जाणवतात. म्हणजे त्या ठिकाणचे स्नायू तुमचे मोकळे होतात आणि ती जी नस तुमची दबलेली आहे ती नस तुमची मोकळी होते. तर या बाजूला 3 वेळेस करायचं आहे आणि या बाजूला 3 वेळेस आपल्याला करायचं आहे. आणि जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढ्या वेळ एका बाजूला आपल्याला तोंड करून असं थांबायचं आहे. किती मिनटं लागतील हा व्यायाम प्रकार करायला? आपल्याला फक्त 5 मिनटं लागतील. 5 मिनटानंतर आपल्याला जे आपलं वज्रासन आहे, म्हणजे आपले जे पाय आहेत ते या पद्धतीनं असं बसायचं आहे. 2 मिनटं शांत बसायचे. कुठलाही व्यायाम प्रकार आपल्याला नंतर करायचा नाही. या पद्धतीने शांत बसायचं आहे. हा व्यायाम प्रकार तुम्ही करून बघा. तुमचा मानेचा त्रास, पाठीचा त्रास, हाताला मुंगे येण्याचा म्हणजेच फ्रोझन शोल्डरचा त्रास, त्याचबरोबर वारंवार मान भरणे, हा जो त्रास आहे तो तुमचा पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास राहणार नाही. मी जो आधी व्यायाम प्रकार सांगितला होता सकाळी झोपण्याचा, तो सुद्धा तुम्ही करा. उठल्या उठल्या 5 मिनटं तुम्ही त्या पद्धतीने झोपा. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याला तर व्यायाम प्रकार म्हणता येणार नाही, कारण झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला फक्त झोपायचं आहे, पालतं झोपायचं आहे. तुम्हाला त्या पद्धतीनं झोपायचं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहून करू शकता. तर हे जर 2 व्यायाम प्रकार जर केले तुम्ही, तर कुठल्याही प्रकारचं मणक्याचं ऑपरेशन्स तुम्हाला करावं लागणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. कदाचित तुमची समस्या जर जुनी असेल तर तुम्हाला 20 ते 21 दिवस लागू शकतात, परंतु डेली करायचं आहे. काही लोक असे करतात की व्यायाम प्रकार 2 दिवस करतात आणि फरक पडला नाही असं म्हणतात. आता तुमचा जो त्रास आहे तो किती दिवसाचा त्रास आहे तुम्हाला, आणि 2 दिवसामध्ये फरक आपल्याला पडू शकत नाही. कुठलाही आजार हा आपल्याला पटकन येतो, परंतु तो निवारण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तर व्यायामामध्ये सुद्धा तसंच असतं की थोडंसं 10 ते 11 दिवस तुम्हाला व्यायाम प्रकार करावा लागतो. ज्यांची जुनी समस्या आहे त्यांना 21 दिवसापर्यंत हा व्यायाम प्रकार करावा लागतो. आणि माझं असं मत आहे, ज्यांना हा त्रास वारंवार होतो त्यांनी रोज सकाळी उठल्याबरोबर 5 मिनटं हा व्यायाम प्रकार करावाच. आपण कामामध्ये इतके व्यस्त असतो, आपला सगळा वेळ आपण इतरांना देतो, परंतु शरीरासाठी आपण 5 मिनटं देऊ शकत नाही का? तर आपण आपल्या शरीरासाठी 5 मिनटं नक्की द्यावेत. आपला ऑपरेशनचा आणि इतर खर्च 100% वाचणार, तुमचा त्राससुद्धा बंद होणार. तर हा व्यायाम प्रकार तुम्ही अवश्य करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा, कारण बऱ्याच लोकांना ही समस्या जाणवते आहे. धन्यवाद.